नमस्कार, आपलं सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत करतो। आज आपण वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अशोक भाऊ हिंगे या ठिकाणी प्रचार दौऱ्यामध्ये आज नांदुरघाट येथे आलेले आहेत। नेमकं भाऊ काय सांगाल, कसा प्रचार चालू आहे आणि कोणते मुद्दे घेऊन आपण इलेक्शनला सामोरं चाललो आहे? 25 एप्रिलला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये मी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळेस हजारोच्या संख्येने ग्रामीण भागातून कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते आणि दुसऱ्या दिवशीपासूनच आमच्या भागाचे सर्व कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आज गाव, तांड्या, वस्त्या, बाजार त्या ठिकाणी जाऊन पक्षाचा प्रचार केला। नेमके काय मुद्दे असणार आहेत? बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा प्रश्न, शेतकऱ्यांचे मुद्दे, कुठेतरी आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। या संदर्भात आपली काय भूमिका आहे? मी जातीपातीत राजकारण करणार नाही, कारण आरक्षण लढ्यातला चळवळीला मीच कार्य करतो। कुणी जातीचं नाव घेऊन राजकारण करायची, मतं मागायची गरज नाही। कारण जे लोक जातीवर मतं मागायला आले, तुम्ही मराठा म्हणून, अरे बाबा तू जन्मानी मराठा आहे, कर्मानी कुठं तू मराठा आहे, तू मराठा समाजाने काय केलं, किती आंदोलनामध्ये तू सहभाग होता। ज्यावेळेस सराटी आंतरवलीला आमच्या माता भगिनी हल्ला झाला, पोलिसाकडून गोळीबार झाला, त्यावेळेस हा उमेदवार कुठे बिळात लपून बसला होता का? राज्यातल्या सर्व पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन आले। पण ह्या माणसाला विचारलं, ह्या उमेदवाराला विचारलं, हा मतं मी फेसबुकला निश्चित व्यक्त केला। म्हणजे तुला फक्त मतं निवडणुकीपुरते माडायची मतं पाहिजेत का? आणि ज्या पद्धतीनं पंकजाताई ओबीसीचा आहे म्हणून मतं मागायला लागल्यात, ते ओबीसीच्या मेळाव्यासाठी आपण कधी केला होता? कधी आपण व्यासपीठावर ओबीसीने गेलात? म्हणजे निवडणूक आली फक्त जातीची मतं मागायची आणि एरवी जात सोडून द्यायची, अशा प्रकारचे हे दोन्ही उमेदवार आहेत। त्यामुळे जातीपाती राजकारण मी करत नाही, मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे। या बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे नगर बीड परळ रेल्वे मार्ग। हा रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा आहे, त्यापैकी फक्त 61 किलोमीटरचं काम झालेलं आहे। 15 वर्षामध्ये तत्कालीन खासदारांनी कुठंही तोंड उघडलेलं नाही त्या सभागृह संसदेमध्ये, त्यामुळे काम होऊ शकलं नाही। आणि जोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये दळणवळणाची साधनं उपलब्ध होणार नाहीत, तोपर्यंत मोठा उद्योगधंदा येणार नाही। आणि मोठा उद्योगधंदा जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आमचे बीड जिल्ह्यातले सुशिक्षित बेरोजगार युवक हे पुन्हा ऊस तोडायला कारखान्यात गेल्याशिवाय राहणार नाही। कसा प्रतिसाद मिळतो आहे जनतेचा? आपला प्रचारादरम्यान आपला प्रचार कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि किती लोकांपर्यंत, गावांपर्यंत? ग्रामीण भागात बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा वंचित उपेक्षित घटक, गरीब मराठा ज्यांच्या आरक्षणाला बाळासाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाला 15 वर्ष या भारतीय जनता पार्टीने झुलत ठेवलेला आहे। कधी पडळकरला आमदारकी दे, कधी जानकरला तिकीट दे, कधी जानकरला या राम शिंदेला मंत्रीपद कर, अशा पद्धतीनं धनगर समाजाला झुलत ठेवण्याचं काम केलं आहे। त्या धनगर समाजाच्या लढ्यासाठी सुद्धा सातत्याने बाळासाहेब रस्त्यावर उतरले। ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण हे रद्द करायच्या मार्गावर आले होते, त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी मंत्रालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस कुठं पाटी आयोगाची स्थापना झाली आणि त्या आंदोलनामध्ये अशोक हिंगे सहभागी असणारा कार्यकर्ता आहे। मुस्लिम समाजाचं जे 5% आरक्षण जे कोर्टाने मान्य केलेलं आहे, पण स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारे काँग्रेस, राष्ट्रवादीवाले आणि शिवसेना, भाजपवाले या चारही पक्षांनी त्या मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही। म्हणून हे सर्व समाज आज ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा आहे। तुम्ही पाठीमागच्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रिय राहिलेला आहे। श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी समीकरण पाहून तुम्हाला उमेदवारी देऊन तुम्हाला कशा प्रकारे यश मिळण्याचा? मी वंचित बहुजन आघाडीचा माझं आरक्षणामध्ये आंदोलन म्हणून नाही आहे। मी 6 वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे, मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय। त्यामुळे निष्ठेचा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी दिली। आयराम गायरामला आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये स्थान नाही। बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजुरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी काय आपल्या पक्षामार्फत काय आश्वासन असणार? ज्या ऊसतोड कामगार हा अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न जिल्ह्यातले लाखो ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोडा जातात। त्या ऊसतोड कामगारांना जास्तीचा भाव मिळाला पाहिजे, पण हे साखर सम्राट प्रस्थापित कारखानदार हे त्या ठिकाणी बसून एकत्र त्या ठिकाणी मात्र ऊसतोड कामगारांच्याला भाव देत नाहीत आणि भाव दिला तरी शेतकरी ऊसाला भाव नाहीच नाही। पण या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं, जे माझ्यासमोर प्रस्तावित उमेदवार आहेत, 14% साखरेचा रिकव्हरी आहे आणि आपल्या बीड जिल्ह्याचा ऊस जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर 13 ते 14% रिकव्हरी मिळते, पण आपल्या जिल्ह्यातल्या कारखान्याला ऊस घातला तर 10 ते 10.5% रिकव्हरी मिळते। म्हणजे वरती साखर बोगस खाण्याचा प्रकार आहे। शेतकऱ्याचं जे सोयाबीन आपल्याकडं प्रामुख्यानं सोयाबीन आणि कापूस पीक घेतलं जातं, त्याचे ढासळलेले भाव, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना होणारं नुकसान, यासाठी काय आपण हमी भाव त्या ठिकाणी देतो। पण त्या ठिकाणी ज्या दिवस शेतकऱ्याला खऱ्या
पीक विकून त्या ठिकाणी माल आल्यानंतर तात्काळ पैशाची गरज असते, मात्र त्यावेळेस खरेदी केंद्र त्या ठिकाणी सुरू होत नाहीत. मग नाविलाज असतो शेतकऱ्यांना आपला माल त्या बाजारपेठेमध्ये विकावा लागतो, कमी पैशामध्ये विकावा लागतो आणि तो व्यापारी साठेबाजी करून त्या ठिकाणी पुन्हा हमी भावामध्ये आपला माल घालतो. त्यासाठी एक तर शेतकऱ्यांना फुकट वेअरहाऊसची व्यवस्था केली पाहिजे किंवा ॲडव्हान्स पद्धती शेतकऱ्यांनी केली पाहिजे. आमच्या लाईव्हच्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान? मी सांगतो, मी माझ्यासारख्या सर्वसामान्य उपेक्षित समाजामध्ये, कुटुंबामध्ये, गरीब मराठा समाजामध्ये जन्मलेल्या माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बाळासाहेब उमेदवार दिलेली आहे. माझ्यासमोरचे दोन्ही उमेदवार हे प्रस्थापित साखर कारखानदार आहेत, त्यांनी निवडणुका लढवल्या आहेत, त्यांनी आतापर्यंत काय विकास केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. या ठिकाणी एक अभ्यासू आहे, तर त्या अभ्यासू असतील त्या ठिकाणी चळवळीच्या कार्यकर्त्याला जर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जर जनतेने मायबाप जनतेने आशीर्वाद दिले तर निश्चितपणे मी तुमच्या प्रश्नासाठी त्या संसदेमध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार होते. बीड जिल्ह्याचं जर समीकरण पाहिलं तर जातीय ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद या ठिकाणी आरक्षणाच्या चळवळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्येच वंचित बहुजन आघाडीकडून अशोक भाऊ हिंगे हे उभारलेले आहेत. त्यांचे नेमका जनतेमध्ये कसा प्रतिसाद आहे, त्यांनी आपल्याशी चर्चा केली त्याबद्दल